जे निकाल येणार आहे तो येणार आहे, पण काल जे घडलेलं आहे, अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, एक तर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला जातात, म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेलेत. असं होतं, कधी मी ऐकलं नव्हतं की वर्षा बंगल्यावर असं काही सेटलमेंट करायला हे लवादाचे जे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महोदय आहेत ते गेलेले आहेत. मुख्य गोष्ट हीच, ट्रायब्युनलवर तुम्ही काम करत असताना, जज म्हणून तुम्ही काम करत असताना, नाही बघा, जिथपर्यंत अपात्रतेच्या संदर्भातला विषय आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही सर्व गोष्टी या कायद्याच्या चौकटीत, नियमाच्या चौकटीत केलेल्या आहेत. आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की न्यायदेवता आम्हाला त्या ठिकाणी न्याय देईल. सर्व बाबी ज्या काही आहेत त्या नियमाच्या अधीन राहून आम्ही त्या ठिकाणी अपात्रतेचा निर्णय हे काय व्हावा काय नाही या हे क्रिस्टल क्लिअर आहे. याच्यामध्ये फार बघायची गरज नाही आहे. ज्या फॉर्मॅलिटीज म्हणून किंवा एक समरी एक्सरसाइज म्हणून ज्या काही गोष्टी बघायच्या असतात त्यामध्ये विटनेससुद्धा होते. त्या विटनेसचं क्रॉस वगैरे सगळं झालेलं आहे आणि अजून निष्पन्न झालं आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार त्याच अनुषंगानं किंवा त्याच पद्धतीनं माननीय फडणवीस साहेबांचं वक्तव्य आहे की जर कुणी चुकीचं काही केलंच नसेल, नियमबाह्य वर्तणूक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आमदारांची झालेलीच नसेल, तर मग धोका असायचं कारणच नाही ना. हे बघा, थोडं तरी कुठंतरी असं जाणवतं ना की काहीतरी नियमबाह्य झाले. आपण एवढं सगळं बघितलं, आता युक्तिवाद चालला होता, आपण सगळे माध्यमांचे प्रतिनिधी युक्तिवादाची वेळी अगदी मुंबईमध्ये पण असायचात आणि जेव्हा नागपूरला चालू होतं तेव्हा नागपूरमध्ये पण आपण असायचात. समोर ओपन कोर्टात झाल्यासारखी ती सुनावणी झाली, आपण सगळ्यांनी पाहिलं. आम्ही आमची बाजू भक्कमपणानं मांडली ना, ती आर्ग्युमेंटमध्ये, युक्तिवादामध्ये समोरच्या लोकांना खोडूनच काढता आली नाही ना. त्यामुळं आमची बाजू सत्याची आहे, आमची बाजू कायदेशीर भक्कम आहे. याच आधारे माननीय फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे की उद्याचा निकाल लागल्यानंतर सुद्धा किंवा काही जरी लागला तरी सरकार भक्कम आहे. हा त्याचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.